श्रीपाद श्रीवल्लभच या कष्टाच्या काळात माझे रक्षण करतील असा मला दृढ विश्वास होता। तेवढ्या तापात सुद्धा मी मनात श्रीपाद श्रीवल्लभाचे नामस्मरण करीत होते। श्रीचरणांची नामस्मरण केल्याबरोबर माझा त्रास कमी होण्यास सुरुवात झाली। भूतवैद्य मात्र कोंबड्या बकऱ्यांची बळी देत चित्रविचित्र पूजा करीत होता। मला मात्र पथ्याचा आहार दिला होता। सुबयाला ब्राह्मण भूताने बाधले आहे, त्यामुळे त्याला शाकाहारच केला पाहिजे असे मंत्रिकाने सांगितले। श्रीपादांच्या अनुग्रहानेच मला शाकाहार दिला गेला, याचे मनाला बरे वाटले। 3 दिवस मी तीव्र नरक यातना भोगल्या। त्या संकटात सुद्धा मी श्रीचरणांचे स्मरण न चुकविल्यामुळे 4थ्या दिवसापासून संकटे येणे बंद झाले। ते लोक माझ्या शरीरावर चित्रविचित्र असे प्रयोग करीत होते। मांत्रिक मधून चाबकाने मारत होता। श्रीवल्लभ शरणम शरणम अशी दिनतेने हाक मारीत मी रडत होतो। श्री दत्ताची अनन्यभक्तीने सेवा करणाऱ्याला ही अशी नरक बाधा कशी असते, त्याचे मला आश्चर्य वाटत होते। एवढ्यातच विचित्र घडले। माझ्या शरीरावर चाबकाचा मार बसला परंतु सुद्धा त्रास झाला नाही। तेव्हा मांत्रिकच रडू लागला। तो मला मारत होता पण त्याच्या मारायचा त्रास त्यालाच होत होता। हे कसे घडते हे त्याला समजत नव्हते। तू माझ्याकडे वेडसर नजरेने पाहत होता, मी मात्र ही श्रींची लीला आहे असे समजून हसलो। मी पथ्याचेच जेवण जेवत होतो परंतु ते सुद्धा मला मधुर वाटत होते। मी पोटभर जेवण्यास सुरुवात केली। जेवण श्रीपादनच्या अनुग्रहाचा प्रसादा समजून जेवत होतो। तो मांत्रिक मात्र त्याच्या आवडीचे कोंबड्या बकऱ्या खात असला तरी त्याला ते विषासारखेच भासत होते। त्याची तब्येत पण क्षीण होत होती। तू मला त्रास देण्याचे सोडून केवळ मंत्रपूजा वगैरे करून वेळ घालवित होता। माझा इलाज सुरू झाल्यापासून 5व्या दिवशी त्याचे घर जळून गेले। त्या घरात अग्नी नव्हताच तरी सुद्धा सगळ्यांच्या देखतच अग्नी प्रकट झाला आणि क्षणातच सगळे राखा झाले। 6व्या दिवशी तो खिन्नतेने सुबयाच्या घरी येऊन म्हणाला, सुबयाला लागलेले ब्राह्मणभूत मंत्रिक होते। त्याने माझ्या घराला मांत्रिक प्रयोगाने दग्ध केले। वेताळ वगैरे अनेक शुद्ध शक्तींना प्रसन्न करण्यास अनेक प्रकारच्या पूजा कराव्या लागतील, त्यासाठी अनेक धनराशी लागेल असे त्यांनी सूचित केले। मंत्रातंत्राचा काहीच उपयोग नव्हता। मंत्रिक धनाच्या आशेने असे वागत होता हे मला माहीत होते। विधीचे विधान मानून मान खाली घालून सुब्बयाच्या पत्नीला माझीच पत्नी म्हणून स्वीकार करण्याची वेळ आल्यास त्याच्यापेक्षा अधिक लाजिरवाणी परिस्थिती काय असणार, त्यापेक्षा मोठा विश्वासघात कोणता असू शकतो, याची मला खंत वाटली। विधी माझ्या जीवनाशी एवढ्या क्रूरतेने का खेळत आहे समजत नव्हते, उलगडत नव्हते। माझे काळीज कापत असल्याचा अनुभव येत होता। मी सुबयाच्या आई बापांना म्हणालो, माझे माय बाप तुमच्या सर्व स्थावर संपत्तीची विक्री करून या मांत्रिकाच्या मायाजाळात पडू नका। माझी तब्येत चांगलीच आहे, मी तुम्हाला आई बापासारखेच मानतो। तेवढ्यावरच मला मांत्रिकाकडून मुक्ती मिळाली। सुबयाचे आई वडील अत्यानंदाने झाले। त्यांच्या डोळ्यातील आनंद पाहून माझे डोळे पण ओले झाले। परस्त्री मातेसमान असते म्हणून येणाऱ्या संकटातून माझी रक्षा करावी, धर्मभ्रष्ट होऊ देऊ नये अशी अत्यंत दीनपणे मनातल्या मनात असे पदांची प्रार्थना करीत होतो। माझा इलाज सुरू झाल्यावर 8व्या दिवशी माझी सेवा करणाऱ्या सुबयाच्या पत्नीला बघून म्हणालो, माझ्या बाबतीत तू काय समजतेस? मी खरा शुभयाच आहे यावर तुझा विश्वास आहे का? त्यावर ती म्हणाली, मी 2 वर्षाची असताना माझे लग्न झाले, आता वय 22 वर्षे आहे। आपण माझे पती आहात का नाही ते त्या परमेश्वरालाच माहीत, दुसऱ्या कोणालाही माहीत नाही। नूतन युवानात पदार्पण केलेल्या पत्नीस पाहून पुरुष स्थिर राहू शकत नाही। आपण इतका त्रास सहन करीत असताना सुद्धा मला पत्नी या नात्याने स्वीकारले नाही, स्पर्श केला नाही, हे सगळे उत्तम संस्कार असणाऱ्याला शक्य आहे। तुमचे विषय मला कसलीच भावना नाही। मी कुळाचाराला अनुसरून धर्माने जीवन कंटायचे ठरवले आहे। आपण माझे पती असल्यास या चरणादासीला सोडून जाऊ नये। माझा नवरा पळून जाऊन 20 वर्षे झाली। माझा विवाह बालपणातच झाला, तो मला न कळतच। या कारणास्तव तुम्ही मला आपली पत्नी म्हणून स्वीकार करू शकता। मी तुमच्या मार्गदर्शनाखालीच राहील। तुम्ही नेहमी स्मरण करता ते श्रीपाद रेबल लोकांचे स्मरण करीन। त्या सद्गुरूंच्या चरणी या जटिल समस्येचे धर्मसंमतीपूर्वक निवारण करावे अशी मी प्रार्थना करीन।